नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात झाली खूप लवकर. आज 9:15 वाजले बघा. आज 9:15 वाजता सुरुवात केली. पण आज नाही बोलणार की देवपूजा झाली. आज देवपूजा झाली नाही आहे. का नाही झाली ते तुम्हाला सांगते. पण घरातलं सगळं आवरून झालं आहे बाकीचं माझं. आज साहेब लवकर गेले तर मग तेव्हा माझं कामं लवकर होतात. नाहीतर ते 9:15पर्यंत झोपलेले असतात. आणि म्हणून मी सकाळी लवकर कुठलाही व्हिडिओ घेत नाही ताईंनो. का तर माझ्या व्हिडिओमुळे त्यांच्या झोपेचं आहे. कारण ते खूप उशिरा येतात. खूप उशिरा येतात ते. आज त्यांचं काही काम होतं ते लवकर गेले 8 वाजता. मग पहिले त्यांचं सगळं आवरून दिलं आणि मी बाकीची कामं करून घेतले बघा. एकदा वर जी क्लिनिंग करत असते ती सगळी करून घेतली. अंथरूण वगैरे ठेवून बेडशीट झटकून सगळे बघा पुसून वगैरे काढलं सगळं टोटली. तुळशीची पूजा करून तुळशी मातेला दिवा लावून दिलेला आहे बघा. दिवा चालू आहेत बाहेर. झाडांना वगैरे पाणी घालून सगळे कामं करून घेतले. बेडशीट परवाच चेंज केले तर म्हणून आज काही मी चेंज केलं नाही. आणि आता रात्री पुन्हा त्यांनी कलिंगड आणून ठेवले ते. आणि यात आणून ठेवले मी भोले बाबा आपल्या गाडीमध्ये लावायला. दाखवते तुम्हाला. आणि ताईंनो हा मी फेसवॉश वापरत असते बघा. तुम्हाला सांगते येती ग्लोचा. आता मेडिकलवाल्याने मला आणून दिला आहे. ही दीदीची काहीतरी आय क्रीम होती त्यासोबत मला ही दीदीने कुठली क्रीम मागवली त्यासोबत मला फेसवॉश पण दिला आहे. आणि खूप ताई बोलत होत्या की मला औषधाचा फोटोवर दिसला नाही व्यवस्थित. हे बघा हे कपिवा डाएट फ्री हे औषध असतं हे ज्यूस. तर ही बॉटल ताईंनो घ्या. हे बघा तुम्हाला दाखवते जवळून मी नावं सांगितले आणि त्याशिवाय वाटतं व्यवस्थित कॅप्चर झालं नाही. हे नाव बघून घ्या. कपिवाचं असतं शुगरचं. ही 1 लिटरची बॉटल असते. आयुर्वेदिक मेडिकलमध्ये भेटते ताईंनो. ही आपल्या असल्या याच्यात भेटत नाही का. पण मी आमच्या मेडिकलला सांगते ना ते मला ऑर्डर करून मागवून देतात. तुम्हाला भोले बाबा दाखवते. तर हे बघा असे भोले बाबा. आता हे बघा डोळे उघडेत. या भोले बाबांचे डोळे उघडेत आणि असे आहेत. हे ठेवायचे आता गाडीमध्ये. खूप दिवस वाया गेले गाडीमध्ये. भोले बाबा लावलेच नाही. गणपती बाप्पा लावलेत आपले पण भोले बाबा नव्हते लावले. तर ठीक आहे चला. यांना मी असं खाली अक्षता पूजा वगैरे केली. मी पूजा करून ठेवलीत बघा. पूजा करून अक्षता घालून बॉक्समध्ये ठेवले. यशला सांगितलं घेऊन जा म्हणून. तर असे भोले बाबा आणलेत आपले गाडीमध्ये ठेवायला. आणि इकडे याच्या घरात पण सगळं आवरून घेतलं आहे. हे बघा याच्या रूममध्ये पण मी सगळं क्लीन करून घेतलं आहे. कपाटांना वगैरे पण कपडा मारला आहे. सगळं झालं आहे. हे वेट मशीन इथंच ठेवत असते. ज्याला पाहिजे ते येऊन आपलं वजन करत असते. याच्या अंतरून मी इथे ठेवते. आता झाडांना वगैरे पाणी घातले. आळूचे पानं होते थोडेसे तोडून घेतलेत मी. ते सगळं व्यवस्थित असं आवरून घेतले. आता काही कपडे नाही म्हणून गॅलरी रिकामी दिसते. नंतर खूप कपडे वगैरे असतात. बाहेरचं वातावरण बघा छान वाटतं सकाळी सकाळी. खूप उंच बिल्डिंग आणि मस्त वाटतं. आणि हा आहे याचा इथं हा सेटअप तुम्हाला पहिलं पण दाखवलं आहे. इथे लाईट वगैरे लागतात. रात्रीचं तर खूप छान वाटतं. हे बघा अशा लाईट लावून घेतलेल्या आहे. हे सगळं त्याने तुम्हाला मागे पण दाखवलं एकदा. तर असं आहे त्याचं सगळ्यात आवडतं पहिल्यापासून हा गोकू खूप आवडत आहे. तर असं आहे सगळं हे याचं सेटअप. खाली असं पायाखाली हे नरम टाकलेलं. भाभी झाडू मारताना सगळं काढून घेते पुसून घेते. पण हे त्याला पायाखाली लागतं. खूप सॉफ्ट एकदम कापूसच आहे पूर्ण. बाकी घरात आता कुठंही काही पसारा नाही. इकडे सगळं रिकाम आहे. तर या घरात पण सगळं आवरून ठेवलं. फक्त मी त्याचे इथं टॉवेल आणि हाफ पॅन्ट जे लागते ते इथं ठेवलेत. दुपारी आल्यावर त्याला एक टॉवेल धुवायला टाकला. 2-2 सगळ्यांना 2-2 दिलेले आहेत. एक पॅन्ट आणि टॉवेल इथं ठेवला आहे मी याचा. तर तुम्हाला सांगते देवपूजा का नाही केली. मला 1-2 ताईंच्या कमेंट होत्या का ताई तू देवपूजा कशी करते ते दाखव. तर मी त्यांना बोललेली एखाद दिवशी मी उशिरा देवपूजा करेल आणि मग तुम्हाला दाखवेल. तर आज साहेब लवकर गेल्यामुळे नाही तर माझी इतक्या वेळात देवपूजा होऊन जाते. 9 वाजेपर्यंत माझी देवपूजा होती. आज नाही केली. पण आता पटापट थोडीशी शॉर्टकटमध्ये दाखवते. पूर्ण देवपूजा दाखवायला लागलं ना ताई 2 तास जातील. म्हणून पटापट दाखवते. आणि मला अजून नंतर जेवण वगैरे पण बनवायचं आहे. हे बघा किचनमध्ये अजून मी काहीच केलं नाही आहे. बघा फक्त दूध गरम करून ठेवलेलं आहे. आणि साय खूप जमा झाली. सायचे काढून ठेवले. साय खूप झालीत. साय काढायची आहेत मला. किचन सगळं रिकाम आहे बघा. काहीच नाही अजून किचनवर. आणि इकडे भाभी आज लास्ट दिवस आहे तर सफेद कपडे भिजून ठेवले बघा मी इथे.
हे व्हाईट कपड्यांसाठी तुम्हाला सांगितले की मी रिनचा आला वगैरे सगळं वापरते, मग स्वच्छ होतात. सफेद कपडे जर आता धुतले तर यानंतर मग जे निघतील मी धुवेल की बाहेर देईल माहिती नाही, पण मग बाबी बोलली जेवढे आहे तेवढे भिजून ठेव. कालच दिवे वगैरे सगळे देवाचे भांडे सगळे बाबीने घासून ठेवलेले. तर आता मी घेते पटापट, कारण मला पूर्ण देवाला स्वच्छ करायचं आहे, सगळंच क्लीन करायचं आहे, म्हणून फटाफट सगळं काढून घेते. ट्रायपॉड लावते आता आणि शॉर्टकटमध्ये थोडी थोडी देवपूजा दाखवते ताईंनो. ज्या ताईंना बघायची होती त्यांना सांगते, कारण त्याच्या 2-3 कमेंट आहे बघा तुम्ही की तुझी देवपूजा छान असते, कशी करते दाखव. पण मला उभं राहून करावं लागते आणि खूप वेळ जातो, पण ठीक आहे, मला छान वाटतं. चला सुरू करते आता. तर आता मी सगळे देव काढून घेते. इथे सगळे एकत्र नसतात काढायचे ताईंनो, तुम्हाला सांगते मी. पहिले तर सुरुवातीला देवांना स्पर्श करायच्या अगोदर देवांच्या पाया पडून घ्यायचं सगळ्यांनी. आपल्याकडून काय चूक भूल झाली, काय झालं तर आपलं क्षमा असावी. आता हे जे तुम्हाला मी सांगते की रोज मी कुठले देव काढते. रोजच्या देवपूजेला मी बघा बाळकृष्ण, आपलं बाळकृष्ण बघा तुम्हाला पुन्हा दाखवते. बाळकृष्ण, गणपती बाप्पा, पित्रांचे टाक हे डेली काढते. आणि सोमवारी आणि गुरुवारी मी सगळे देव काढते. सगळे देवांचे सोमवारी आणि गुरुवारी सगळ्यांना काढून तांदूळ वगैरे बदलवते. आणि महाराजांना पण सोमवारी आणि गुरुवारीचा अभिषेक घालते. तर हे मी साईडला करत असते नेहमी, टाक एकत्र करत नाही. सगळ्या देवांमध्ये आपले हे जे टाक असे नवीन करून आलेत बघा, आता हे टाक वेगळेच काढत असते मी. सगळ्या देवांमध्ये नाही घेत आहे, कारण एकत्र नसतात करायचे. तर आता मी सगळे या आतमधले देव सगळे काढून घेते. आणि जे एक शालिग्राम आहेत बघा, सगळे काढून घेते पटापट. तुम्हाला पूर्ण ते मला रिकामा दिसत असेल. आता हे गोमित्र आहेत, हे मेडिकलमधून आणत असते मी. हे थोडंसं पाणी आणि गोमित्र घ्यायचं आणि पूर्ण देवाला क्लीन करायचं. हप्त्यातून 2 वेळा मी असं गोमित्र पूर्ण देवाला क्लीन करत असते. तर हा कपडा आणि एक पुन्हा देवाऱ्यामध्ये अंतरायला हा कपडा काढून ठेवला, एक जे आपलं देवाचं आसन असतं ते. आणि हे डमरू मी उज्जैनवरून आणलं होतं. खूप छान, मोठं पण होतं, पण घेत होते पण जागाच नाही, देवाऱ्यामध्ये ठेवायला जागा नाही. तर छोटंसंच आणलेलं मी, वाजून दाखवतो, पण खूप छान आवाज येतो त्याचा. तर आता पटापट मी देवर वगैरे क्लीन करून घेते ताईंनो. गोमूत्राच्या पाण्याने आणि पुन्हा एकदा स्वच्छ कपडा धुवून स्वच्छ पुसून घेतलं बघा देवाला. तर आता बाकीचे देव मी नेऊन ठेवले किचनवर, कारण मला इथं जागा भेटत नाही ताई इतकं स्वच्छ करायला. मला हे किचनवर जाऊन स्वच्छ करावं लागतं. आणि थोडंसं शॉर्टकट मी तुम्हाला दाखवते. तर बघा मी असं सगळं यातून अशी काढून ठेवली इथे किचनवर. आता हे सगळं स्वच्छ करून इथे कपड्यावर ठेवणार मी. एक बाजूला इथे कपडा अंथरणार, कपड्यावर ठेवणार. पण आता फटाफट करून घ्यायचं म्हणून तुम्हाला दाखवते. असे काढून ठेवले. आता पुन्हा स्वच्छ करून घेणार तांब्याने पाणी घेऊन, आणि याच्यामध्येच नाक घालायचं आणि अभिषेक वगैरे करायचं. बघा भोलेबाबांचा आज अभिषेक वगैरे करायचा आहे मला. आणि हे जे धुवायचं सगळीकडे आणून ठेवलं आहेत मी, आणि त्याचवर मी म्हातारीचा मुकुट ठेवला इथे. आता हे फटाफट आवरून घेते ताईंनो, कारण हे सगळं दाखवत बसले तर खूप वेळ होणार बघा. बघा सगळे देव माझे स्वच्छ करून झाले आणि बाकीचे सगळे देव इकडे ठेवले मी, प्लेटा वगैरे सगळं स्वच्छ करून. आणि हे आपलं श्रीयंत्र, माता राणीचं चांगलं असं नारळ वगैरे धुवून स्वच्छ तांब्या घासून, आणि हे टाक आपल्या इकडे स्वच्छ वेगळे करून घेतले. हे पण श्रीयंत्राचं पण आपलं याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पहिलं, पण मी असे आपले कॉईन ठेवत असते खाली आणि वरतून. बघा लगेच स्वामींना पण इथे अभिषेक करून घेतला. स्वामी आणि भोलेबाबा, इथे श्यामबाबा, यांना सगळ्यांना अभिषेक करून असं ताटात ठेवलं आहे. आता सगळे पहिले यांची मांडणी करणार आणि मग नंतर यांना ठेवणार, व्यवस्थित वस्त्र वगैरे घालायचे. चला आता हे देव घेते तिकडे. तर इकडे मी असा कपडा अंथरला आहे. पहिला हळदी कुंकू खाली टाकते, अक्षता, आणि नंतर कपडा आणते. आणि इकडचा कपडा मी आता परवा आपलं स्वामी जयंती आहे त्यावेळेला मी हे करणार. इकडे फक्त सगळे फोटो वगैरे पुसून घेतलेत, सगळं स्वच्छ करून घेतलं आणि मग आता परवा बदले. कारण एक जण लागतं कोणीतरी फोटो वगैरे पकडायला, ती पिन काढायला. मला एकटीला एवढं जमत नाही ताईंनो. आणि इकडे सगळं असं आणून ठेवलं आहे. तर बघा
आता एक सुका कपडा इथे काढून ठेवला आहे स्वामींना पुसण्यासाठी आणि हा एक मोठा कपडा घेतला आहे सगळे देव पुसून ठेवण्यासाठी. तर इथे मी पहिला दिवा लावून घेतलाय बघा. अगोदर दिवा लावून घेतलाय, हळदी कुंकू अक्षता खाली घालून दिवा लावला. इथे जर लगेच ठेवला तर मला बाकीचे कामं करायला अडचण येते. पुन्हा आता सुक्या कपड्याने पुसून घेते. आणि हे जे महालक्ष्मीचं आहेत आपले मुंबईची महालक्ष्मी माता, यांना मी बघा असं स्वच्छ पाण्याने चांगलं धुवून घेतलंय. तर देवांची मांडणी तुम्हाला सांगते छोटीशी गोष्ट. आता ही आपली दक्षिण दिशा आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे आपल्याला देव मांडत जायचं. तर इथे मी पहिली ही साईड इथे ठेवूनच मग नंतर बाकीचे देव मांडायला घ्यायचे. आणि पहिले खंडोबा, नंतर भैरवनाथ, मग रेणुका माता. हे सगळं खूप असतं सकाळी काही नो, म्हणून मी लवकर तुम्हाला सगळी देवपूजा दाखवत नाही. आणि रेणुका माताचा हा फोटो, एक फोटो आणि एक टाक आपल्याला गरजेचं आहे. आणि हा पितरांचा टाक, हा मी देवांच्या बरोबरीने ठेवत नाही, हा इकडे खाली ठेवत असते. बाळगोपाळाला कपडे घालायचे असतात, त्यांना वस्त्र घालायचे म्हणून त्यांना थोडंसं मागं ठेवत असते. नाही तर धक्का लागला ना तर पडतात, म्हणून त्यांना थोडंसं उशिरा ठेवते मी. तर चला बाकीचे देव सगळे मांडून घेते. हे बघा या प्लेटांमध्ये सगळ्यांमध्ये अक्षता घालून हा महालक्ष्मीचा शिक्का आहे चांदीचा आपला. आणि तुम्हाला मी दाखवलेले पहिले पण आपल्या म्हणतात ना स्वामींच्या कृपेने आपल्याला हे सोन्याचे पण स्वामी आलेले आहेत बघा, तुम्हाला दाखवते. हे पण आहे आपल्याकडे. आता ह्या प्रत्येक प्लेटमध्ये मी तांदूळ भरून हळद कुंकू वाहून आणि मग त्याच्यावर जे ठेवायचे देव आहेत ते त्याच्यावर ठेवते. आता हे सगळी मांडणी करून घेते ताईनो आणि मग तुम्हाला दाखवते. एक दाखवत होते जे भोले बाबांना मी ठेवते इथं. भोले बाबांची इथं फक्त हळदी कुंकू खाली वाहत नाही, फक्त प्लेन तांदूळ घालत असते आणि त्यावरतून पिंडी ठेवते. तरेला असावा. आपल्या याच्यावर कुठे काहीही नाही आहे बघा, नागदेवता नाही, नंदीमान आहे कुठे, एकदम प्लेन शंकराची पिंडी असावी घरामध्ये. तर फक्त अक्षदा प्लेन, बाकी काही नाही. आणि त्यांच्यामध्ये मी ठेवत असते हे रुद्राक्ष, एक मुखी आणि एक पंचमुखी रुद्राक्ष. हे आम्हाला त्र्यंबकेश्वरमधून दिलेले आहेत जेव्हा दर्शनाला गेलो तेव्हा. तर चला हे ठेवते आता. तर आता आपली सगळी झाली देवपूजा. आता तुम्हाला दाखवते पूर्ण सगळं सजवल्यानंतर तुम्हाला भेटते. का तर खूप उशीर गेला. आता वाजली किती बघा, 11:45 झाले. 9:15ला मी सुरुवात केली ताईनो. रोज इतका वेळ होतो सगळं काढलं तर, म्हणून मी पूर्ण नाही दाखवलं. का तर 2 तासच व्हिडिओ झाला असता देवपूजेचा. तर तुम्हाला दाखवते आता आपली देवपूजा. तर हे बघा, पहिलं तर वरती मी मस्त हार घातलाय आपल्या देवघराला. आणि छान अशी सगळ्या देवांना लाल फुलं, सफेद फुलं, पिवळे फुलं, सगळ्या कलरची फुलं होते बघा. बाळगोपाळाला वस्त्र वगैरे घातले. मुकुट पडतोय, सारखा मुकुट पडतोय. मुकुट नाही घातला मग मी, काय माहिती काय झालं. हे बघा हा मुकुट आहे ना बरोबर बसा ना, तर यामध्ये कापूस घालावा लागणार. पडतोय सारखा बाळगोपाळाचा मुकुट. बाबी एक मिनिट को. तर अशी झाली आपली सगळी देवपूजा बघा. सगळ्या वाट्यांमध्ये तांदूळ घातलेले. अन्नपूर्णा पूर्ण खोलगट वाटीमध्ये ठेवते, बाकीच्या प्लेन वाट्यांमध्ये असते. इथे कुबेर यंत्र आहे आपलं आणि इथे श्रीयंत्र वगैरे हे सगळं असं वाट्यांमध्ये ठेवते. दूध साखरीचा नैवेद्य, दिव्यांना फूल वगैरे वाहिले, मातानीचा कलश वगैरे आज सगळं चेंज केलं मी. आणि इकडे बघा महाराजांना आज नवीन मुकुट घातलं आहे मी. हा वस्त्रच आणायचे राहिलेत फक्त नवीन. आता इकडे हार नाही, वरती सगळे फोटो वगैरे पुसून घेतले आणि छान अशी मस्त अगरबत्ती वगैरे लावून दूध साखरेचा नैवेद्य आणि दिवे चालू आहेत आपले. अशी झाली छानशी देवपूजा. भारी वाटते बघा. आज असा देवार असेल ना तर खूप छान वाटतं. पण कधी कधी फुलं नसतात, ॲडजस्ट करून घ्यावं लागतं ताईनो. सगळं देवारा स्वच्छ करायचं म्हटलं तर 2 तास कंप्लीट लागतात, म्हणून मी पूर्ण कधीच दाखवत नाही. शॉर्टकटमध्ये सगळं देवपूजा झाल्यावर दाखवते तुम्हाला. आता बाबी आलीत. बाबी आजच्या दिवस आहे, उद्यापासून नाही आहे. तर एक बदलीवर त्यांचेच कोणी नातेवाईक ते घेऊन आलीत. 1 महिना ही भाभी काम करेल. त्यांना दिला मी चहा वगैरे, बसले ते. अजून भाभीला कपडे धुवायचे. नवीन एक भाभी आणली आणि ही भाभी आजच्या दिवस आहे जाणार आहे. ट्रायपॉड मी इकडे ठेवला आहे. मी सकाळी फक्त चहा वगैरे घेतले, नाश्ता नाही केला. कारण रोज देवपूजा होती, साहेबांबरोबर नाश्ता करते मी 9:30ला. आज देवपूजाला लवकर सुरुवात केली म्हणून, आणि साहेब पण लवकर गेले. तर चला ताईंनो, आता भरपूर मोठा व्हिडिओ झाला आहे. किती झाला काय झाला काय माहिती. अजून जेवण वगैरे सगळं बाकी बनवायचं.
देवाचे कपडे वगैरे पण सगळं स्वच्छ करून ठेवून दिलं आहे. चला आता यानंतर काय रुटीन होतं काय नाही भेटते मग बघू कुठली रेसिपी घेणं होतं आहे की नाही, की पटापट जेवण बनवून नंतर दाखवते मग तुम्हाला काय बनवलं, कारण खूप उशीर झाला आहे आता 11 वाजलेत. भेटते नंतर थोड्या वेळात आहे ना तुम्हाला मी. तर बघा आता 12 वाजलेत, 11:45 तुम्हाला भेटलेली, आता 12 वाजले. 1 तासामध्ये खूप काही कामं झाली. ट्रायपॉड घेतला आहे. चला आता किचनमध्ये बघा इथे मी भात गरम गरम भात आणि वरती बटाटे ठेवले त्याच्यावर, आणि इकडे ही अशी मसाल्याची उसळ बनवलीत मी बघा. आता याची मी अजिबात रेसिपी घेतली नाही का तर दुसऱ्या भाजीची घेते. आज याचा आहे उपवास. अशी पातळशी मी थोडीशी राहिलेली तर ते मी वाटण आणि कांदा टमाटा घालून अशी उसळ बनवली. ही झालीत आणि गरम गरम भात लावला आहे. आता इथे बनवते दुसरी एक रेसिपी. त्यासाठी बघा कांदा कापून घेतला खूप, लसूण चेचून घेतला, मिरची कापली, कढीपत्ता आणि कोथिंबीर ही धुवून ठेवली. कढई गरम व्हायला ठेवली आणि आता इथे घालते थोडंसं जास्त तेल. हे रेसिपीला थोडं तेल जास्त लागतं. असं तेल घातलं आहे. ट्रायपॉडला लावते मोबाईल. इकडे पीठ वगैरे भिजून ठेवलं आहे. तर आता तेल गरम झाले. मी ते पाणी पण गरम करून ठेवलं आहे. आता इथे असे 1 चमचा भरून मोहरी घालायचे. मोहरी जास्त पाहिजे. आणि चमचा भरूनच जिरं घालणार आहे बघा. तेल गरम झालं तर तडतडली लगेच. आणि जिरं पण भरपूर असं. हे लसूण मिरची आणि कढीपत्ता सगळं एकत्र टाकते. आता हे खूप असं लाल असं नाही होऊ द्यायचंय. कांद्याबरोबर परतणार आहे आता. एवढा हे 2 कांदे कापून घेतले मी चॉपरला. कांदा चांगला असं परतून घेते. सुकी भाजी आहे. खूप दिवस झाले मला बनवायचं चाललेलं, पण आज योगा आहे. किती पाहिजे 1 चमचा म्हणून मीठ घातलं, कारण हे मीठ खारट असते. चांगला कांदा हा लालसर परतून घेते. हे बघा आता कांदा मस्त परतलाय. तेल पण साईडला सुटलंय. कोथिंबीर टाकते त्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर परतून घेते इथं. आणि आता मी लाल तिखट वगैरे नाही घालणार आहे कुठलं. फक्त अर्धा चमचाभर हळद पावडर आणि अर्धा चमचाभर धना पावडर. बस. धना पावडरने छान चव येते. थोडासा हिंग टाकणार आहेत. हे बघा 1 चिमूटभर आपला हिंग. तेलामध्ये हळद घातली ना छान कलर येतो मग. आणि आता हे बेसन पीठ काढून ठेवले. रात्री डबा भरला आणि त्यानंतर राहिलेलं मी असं ठेवलं. मग रात्री विचार केलेला उद्या बनवणार म्हणून. ते थोडंसं तेलामध्ये भाजून घेते. गॅस कमी करते. इथं कमी गॅस करून थोडंसं भाजायचं. जरा भाजल्या गेलं ना सगळ्यामध्ये, आणि मग वरतून नंतर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. याची क्लीन करून घ्यायची खाली बघा. चिकटू नाही द्यायचं. हे बेसन तयार होईपर्यंत कढईला खाली असं काळं काळं चिकटत चालतं. मग चिकटूनच नाही द्यायचं आहे अजिबात सुरुवातीलाच. आणि अशा लगेच गुठळ्या अशा फोडून घ्यायच्या. जास्त कांदा घातलेला असेल ना तर खायला पण मस्त लागतं चपाती बरोबर. आणि भाकरीवर खायचं असलं तर ओलं ओलं बेसन करायचं. पिठलं. बरेच पिठलं म्हणतात. आमच्याकडे बेसनच म्हणतात आहे ना. पिठलं कोणीतरीच काहीतरी बोलतं किंवा असं म्हणजे नाही तर आमच्याकडे बेसनच बोलले जातं. आता मला असं वाटतं इथे मीठ अंदाज दिसतोय कमी होणार आहेत. अजून मी अर्धा चमचाला कमी मीठ घातलंय. हे असं हळदीने वगैरे सगळ्याला छान कलर येतो. आणि इकडे बाजूला भाभीचा चहा उकळतोय. ती एक भाभी आणली. तिला सगळे कामं दाखवली भाभीने. ती गेली. जी आलेली ती गेली. ती उद्या येणार. आणि आज भाभीचे होते सफेद कपडे वगैरे घासायला. तिने सगळे घासलेत. आणि आता इथे मी कॅमेरा चालू आहे पण लाईट दिसत नव्हती. आता इथे गरम पाणी करून ठेवले. अंदाजाने थोडंसं गरम पाणी घालणार मी, कारण बेसन शिजायला पण पाहिजे. आणि छान अशा गुठळ्या फोडून घ्यायच्या. गॅस मिडियमच ठेवलेला आहे. फास्ट नाही आहे.
फासवर पटकन पाणी आटून जाणार आणि बेसन शिजणार नाही. असंही फटाफट केलं ना अजिबात गुठळाई होत नाही. मग ती चांगली असं कच्चापणा कमी होऊन जातो त्याचा. मी असं याच्या पातोड्या करत असते. असे खिशी घेऊन पातोड्या करते. टोपामध्ये खिशी घेते. आता हे हो देते बघा. कांदा दिसतोय मस्त लालसर. हे असं मी आता थोडंसं हो देते. झाकण ठेवते. जे कांदा कापलेलं होतं तेच भांडं ठेवलं आणि गॅस कमी आहे. थोडंसं कमी गॅसवर हो देते जरा. थोडंसं पुन्हा एकदा हलवून देते. आता इथे पण कढईला खाली चिकटू नाही द्यायचंय कारण बारीक गॅसवर ते खाली कढई पकडते बघा. खायला एवढं सुंदर लागतं. खूपच मस्त. हे असं सुक्क पिठलं मी इकडच्या गॅसवर ठेवते ह्या बाजूला. तर माझं काम झालंय कधीच. सगळं तिकडं आवरलंय. बसलेली कारण आज किचनमध्ये खूप गरम झालेलं. आता सिलेंडर आलंय. आता सिलेंडर बघा आतमध्ये ठेवलं इथे कारण बाहेर आहे ना आजकाल भीती वाटते. भले कॅमेरे वगैरे बाहेर पण तरी पण भीती वाटते. कधी नेला कोणी उचलू वगैरे तर व्हायची वांदे. तर नाही तर माझा नेहमी सिलेंडर बाहेरच असतोय. आता आतमध्ये ठेवलं आहे मामाने ते. किचनमध्ये दाखवते तुम्हाला. किचनवरचं पण सगळं काम झालं आहे. भाभी गेलीत आवरून. सगळे भांडे बिंडे सगळं झालं तर बघा. आज भाभीचा लास्ट होता दिवस. आता उद्यापासून नाही आहे. तर तुम्हाला दाखवलेलं अगोदरच मी मसाल्याची उसळ बनवली. भाताबरोबरच बटाटे लावलेले असे. चपात्या वगैरे पण झाल्यात. आणि बघा हे सुक्कं पिठलं जे बनवलं ते असं काढून घेतलं. करपू नाही दिलं. असं छान लालसर कढईला खाली झालेलं हे काढून घेतलेत. असं एकदम सुक्का झालेत पूर्ण. कोरडं असं छान लागतं चपाती बरोबर. चला ताईंनो आता व्हिडिओ कसा झाला काय झाला किती झाला काय माहिती नाही. सगळं आवरलेत माझं आता. आणि आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.